स्क्रॅप व्यवसायातील आर्थिक वादातून शिरोली इथल्या श्रीकांत मोहिते या 34 वर्षीय स्क्रॅप व्यावसायिकावर हल्ला झाला। आज सकाळी 7:30 वाजता आदमापूर इथं ही घटना घडली। पूर्व वैमनस्यातून विनायक खोत, अनिकेत कोळी आणि एका सहकार्यानं गोळीबार केला। त्यातून श्रीकांत मोहिते गंभीर जखमी झालाय। हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथल्या अण्णाभाऊ साठे चौकात श्रीकांत मोहिते हा तरुण आई, पत्नी आणि 2 मुलींसह राहतो। 4 वर्षापूर्वी त्यानं मित्र विनायक खोत आणि अनिकेत कोळी यांच्यासोबत शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये स्क्रॅपचा व्यवसाय सुरू केला। या व्यवसायात त्यांना नफा झाला। दरम्यान त्यांच्यात फाटाफूट होऊन विनायक खोत आणि अनिकेत कोळी यांनी श्रीकांतकडून काही रक्कम घेऊन स्वतःचा स्वतंत्र स्क्रॅप व्यवसाय सुरू केला। घेतलेली रक्कम परत मिळत नसल्यानं श्रीकांत आणि अनिकेत कोळी यांच्यात यापूर्वी सुद्धा वाद झालाय। आज सकाळी श्रीकांत मोहिते, अली तमदलगे, विकी सनदे, प्रताप भोरे, अनिकेत कांबळे हे 5 जण आदमापूर इथं गेले होते। त्यांच्या पाठोपाठ आलेल्या विनायक खोत, अनिकेत कोळी आणि एका साथीदारानं शिवीगाळ करत थेट श्रीकांत मोहिते याच्यावर 2 पिस्तुलातून गोळ्या झाडल्या। त्यातील एक गोळी श्रीकांत मोहितेच्या मांडीत घुसली। त्यानंतर सकाळी 8:30 ते 9 वाजण्याच्या सुमारास श्रीकांतला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या घटनेची माहिती मिळताच भुदरगडचे पोलीस तसंच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस कर्मचारी CPR मध्ये दाखल झाले। त्यांनी या घटनेची चौकशी करून हल्लेखोर तरुणांचा शोध सुरू केलाय।